नमस्कार मित्रमंडळी. आता बरं का, आपलं पीक आहे. आता समजा बाबा हे ऊस आहे, आता ऊस मस्त चांगला आला आहे, सगळं ओके आहे. पण ह्या ऊसात होतं काय माहिती आहे का, आयत्या टायमिंगला काय झालेलं असतं, ह्याच्यामुळं बंद पण मस्त आपण खायला टाकत असतो. या शेणखत टाकलेलं असतं, कोंबडखत टाकलेलं असतं, मटेरियल टाकलेली असते ती, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असते त्या. पण होतं काय माहिती आहे का, ही जी काय आहे ही रुजून ज्या मुळ्यांनी आपटेक केलं पाहिजे, म्हणजे घेतलं पाहिजे, ऊसाला ते मिळालं पाहिजे. मग बस त्याचं विघटन जी काय होणारं जे आहे, ती विघटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोटोबॅक्टर वगैरे ह्या जे जे काही जीवाणू आहेत का नाही, ह्या जीवाणू आंबवून ताकात किंवा मग गुळात ह्याच्यात ह्या गोष्टी जर आंबवून जर त्या वाढवल्या गेल्या आणि तुम्ही जर त्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या, तर सगळ्यात एवढा जबरदस्त रिझल्ट भेटतो की बस बोलायचंच काम नाही. का तर मला माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. कारण ह्याच ऊसाला मस्त मी खायला घालत होतो, सगळं हे करत होतो, मस्त मटेरियल हे टाकलेलं, सगळं हे टाकलं होतं. पण काय ऊस काय तळावा यायचं काय दिसेनाच. काय लोक येता जाता म्हणायला लागली, काय तुझा ऊस आला आहे, मस्त काय घालतो का नाही लागा त्याला खायला, तू काय बघतो का नाही लागा त्याच्याकडे. अहो मस्त बघतो म्हणलं, मस्त सांगाय मग कसं असतं, मस्त सांगताना आपण सांगत असतो त्यांना, हा मी हे केलं आहे, मी ते केलं आहे. पण लोकांना विश्वास नाही ना पटत, काय म्हणणार ही बोंबलत फिरते म्हणणार, ह्याचं काय करायचं असं पण होतं. मस्त आपण करत असतो सगळं काय. मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ह्या दोन पेशी, हे दोन्ही पण जर घटक जर तुम्ही जर हे जर जीवाणू जर तुम्ही आंबवून जर ताकामध्ये ह्याच्यामध्ये जर आंबवून जर तुम्ही सोडलं, तर जी घेण्याची जी क्षमता आहे ती ह्याची वाढत असते. आणि जीवाणूचं पण विघटन होऊन जी काय तुमचं जी खतं मात्र जे काय सोडलेलं असतं जमिनीत, ती तुमच्या धानाला मिळत असते. तर जेवढं खालनं तुम्ही आणि काय करायचं ते सोडताना पण त्याच्या अगोदर 4-5 दिवस 6 दिवस अगोदर म्हणजे रासायनिक काय टाकलेलं नसावं. आणि नंतर तुम्ही रासायनिक सोडायचं आणि मग तुम्ही लगेच त्यातनं ड्रिपमधनं ते जीवाणू ते आंबवलेलं सगळं जर तुम्ही सोडून दिलं, तर ती जीवाणू एकदम लहान असतात. आणि त्या जी आपण जे रासायनिक जे सोडलेलं आहे त्याच्यामुळं त्याची मर होती. तर त्याच्यामुळं ते अजिबात तसं करायचं नाही. काय करायचं अगोदर रायझो ॲझोटोबॅक्टरने आणि रायझोबियम ही जी घटक आहेत का नाही, ही जीवाणू आहेत का नाही, ही आधी आंबवायचं, ताकात भिजू घालायचं, हे सगळं व्यवस्थित मिश्रण हे करायचं. आणि ते पाण्यातनं ड्रिपद्वारे जरी तुम्ही सोडलं तरी चालू शकतं, काय अडचण नाही. ती सोडायच्या आधी आधी कुठलीही खतं जी म्हणजे 4-5 दिवस तर आधी काय सोडायचं नाही. आणि त्याच्यानंतर मग ही सोडून द्यायचं. मग बघायचं ऊसाचा ताल. अगं बया नातखोळा जाणं येणारे म्हणले, म्हटलं का बाळासाहेब काय घातलं होतं तो ऊसाला, असं विचारलं.